नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 35 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा अभंग आहे संत रामदास स्वामी यांच्या, आणि या अभंगातून ते आपल्याला सरळ उपदेश करतात. संत रामदास स्वामी म्हणतात, घात करूनी आपला काय रडशील पुढला. म्हणजे काय? आपणच आपलं नुकसान करायचं आणि पुढे बसून रडायचं. याला अर्थ आहे का? नाही ना. पुढे रामदास स्वामी म्हणतात, बहुत मोलाचे आयुष्य विषय लोभे केला नाश. म्हणजे काय? हे आयुष्य खूप मौल्यवान आहे, पण ते आपण कुठे घालवतो? मोबाईल, लोभ, वासना, तुलना, दिखावा या सगळ्या गोष्टींमध्ये. संत रामदास स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य तू स्वस्तात विकून टाकतोयस. पुढे स्वामी म्हणतात, नाही ओळखिले सत्या त्याने केली ब्रह्महत्या. म्हणजे काय? हे वाक्य खूप छान आहे. यात आपल्याला समजतं की सत्य काय आहे. स्वामी म्हणतात, तू शरीर नाहीस, पद नाहीस, पैसा नाहीस, तू त्यापेक्षाही मोठा आहे. आणि ह्याच चरणात ते आपल्याला सांगतात की हे न ओळखणे म्हणजे स्वतःच्या आत्म्याला मारणे. पुढे रामदास स्वामी म्हणतात, रामी रामदास म्हणे भुलो नको मूर्खपणे. ते म्हणतात की मूर्खासारखं जगू नकोस, क्षणिक सुखासाठी आयुष्य जाळू नकोस. आणि मित्रांनो, आजच्या काळात या अभंगाचा अर्थ काय होतो की आपण रात्री 2 वाजेपर्यंत रील्स बघतो, मग सकाळी जाग येत नाही. आपलं आरोग्य बिघडतंय, पण तरी आपलं जंक फूड थांबत नाही. आपण पैशासाठी धावतोय, पण मन मात्र हे रिकाम आहे. म्हणजे हे सगळं काय आहे की आपण स्वतःच्याच घात करतोय. आजच्या अभंगातून रामदास स्वामी आपल्याला एकच गोष्ट सांगतात, थोडं थांबा, विचार करा. आपण जे आयुष्य घालवतोय ते पुन्हा परत मिळणार नाही. तर ते म्हणतात की स्वतःचे शत्रू बनू नका, तर स्वतःचे रक्षक बना. तर मित्रांनो, पुढच्या अभंगात पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी.